कापडाच्या तुकड्यांपासून आज आपण एक मॅट तयार करणार आहोत। त्यासाठी ही ज्यूटची फाटलेली बॅग आपण कट करून घेतलेली आहे। ते आता यावर शिलाई करून घेऊया। शिलाई केल्यानंतर हे अखंड एक पीस तयार झालेला आहे। त्याची रुंदी 13 इंच आणि लांबी 20 इंच आलेली आहे। त्याच मापात आपण आता एक पॅन्टचा पीस कट करून घेतलेला आहे 13 बाय 20 इंचाचा, आणि एक गाऊनमधून ओल्ड गाऊनमधून हा एक पीस कट करून घेतलेला आहे। हे पीस आपण असं या कापडावरती ठेवून साईडने 2-2 इंच अंतर जास्त कट करून घेतलेला आहे। ह्या दोन्ही पीसपेक्षा सर्व बाजूंनी याची 2-2 इंच माप जास्त आहे। आता हे पिनअप करून आपण सर्व बाजूंनी याला शिलाई करून घेतलेली आहे। आता साईडचा हा भाग आपण एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या पूर्ण भागावरती शिलाई करून घेऊया। साईडने गोट लावून घ्यायचा आहे। आता या दोन्ही बाजूंना गोट लावून झालेला आहे। पहिल्या 2 बाजूंप्रमाणेच ह्या दुसऱ्या 2 बाजू पण आपण शिवून घ्यायच्या आहेत फोल्ड करून। आता या चारही बाजूंना आपल्या आता शिलाई करून झालेली आहे आणि आपली ही मॅट तयार झालेली आहे। या मॅटला आपण डिझाईन तयार करून घेऊया। त्यासाठी 3 बाय 3 इंचाचे वेगवेगळ्या रंगाचे हे 4 पीस कट करून घेतलेले आहेत। डबल फोल्ड करून शिवून घेतलेले आहेत। असे हा पीस 2 एकमेकांवरती ठेवून जोडून घेऊया। आता हे दोन्ही पीस जोडून घेतल्यानंतर पुन्हा आता हे 2 पीस या 2 पीसवरती ठेवून शिलाई करून घेऊया। आता हे चारही पीस आपले एकत्र जॉईंट झालेले आहेत। आता हा पीस आपण याचा मध्य काढून घेऊया मॅटचा। आता या मध्यावरती बरोबर हा मध्य ठेवून आपण हा पीस सर्व बाजूंनी शिलाई करून जोडून घेऊया। आता हा पीस जोडून घेतलेला आहे। आता 4 पीस आपण 6 बाय 6 इंचाचे याच रंगांचे कट करून घेतलेले आहेत। आता आपण हे वरचे अंतर 5.5 इंच आलेले आहे आणि अर्धा इंच आपण याची रुंदी लांबी घेतलेली आहे जास्त। आता हा थोडासा फोल्ड करून याला पिनअप करून घेऊया आणि अशा प्रकारे आपण आता दुसरी बाजू पण आपण ॲडजस्ट करून बरोबर त्या मापात आपण जोडून घ्यायची आहे। आणि या भागावरती हा पीस ठेवून आपण आता याला शिलाई करून घेऊया। हा पीस जोडून झालेला आहे। आता उलट ठेवून हा सुलट करून घेऊन यावरती शिलाई करून घ्यायची आहे। दुसरा पीस आपण पहिल्या पीसप्रमाणेच असा जोडून घेऊया। आता दुसऱ्या बाजूला आपण माप ॲडजस्ट करून फोल्ड करून पिनअप करून घेऊया आणि हा पिवळा पीस पण आपण आता जॉईंट करून घेऊया आणि पुन्हा आपण याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। आता तिसरा पीस पण आपण असाच हा चौरस बरोबर आपण जो कलर असेल त्या कलरमध्ये आपण हा पीस जोडून घ्यायचा आहे। पिवळ्या पीसला पण पिवळा पीस अर्धा असेल तिथं जोडायचा आहे। आता सर्व माप आपण ॲडजस्ट करून जोडून घेतलेले आहेत। आता लाल पीस जोडून घेऊया। आता या जोडलेल्या पीसवरती आपण
साईडने सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे आणि सर्व बाजूंनी आता शिलाई केल्यानंतर सुंदर अशी आपली ही मॅट तयार झालेली आहे। आपल्या या मॅटचा उपयोग आपण डोअर मॅट किंवा टेबल क्लॉथ किंवा बसण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो। एकदम सुंदर प्रकारे आपली ही मॅट घट्ट आणि टाईट तयार झालेली आहे। मॅट आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।